बरं, आज वडगावमधून एक आम्ही शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ इथं महानगरपालिकेमध्ये आणलं होतं. तर विषय असा होता की मागच्या वर्षी जवळपास आमच्या वडगावला 3 तळी जनावरं सोडण्यासाठी 3 तळी जी आहेत, त्या 3 तळ्यांचं सुशोभीकरणाचं काम आता गव्हर्नमेंटच्या मार्फत सुरू आहे. चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर आजपर्यंत त्या तळ्यांचा वापर आमचे शेतकरी लोक आपल्या जनावरांना पाणी पिण्यासाठी, त्याचबरोबर जनावर धुण्यासाठी आणि ह्या पद्धतीने आमची शेतकरी लोक त्याचा वापर तिन्ही तळ्यांचा करत होते. तर आता अलीकडेच एक तळ्याचं काम सुशोभीकरणाचं पूर्ण झालेलं आहे. त्या टँकला बाजूनं सराउंडिंग त्याला कट्टा घातलेला आहे आणि फिनिशिंग केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु शेतकऱ्याच्यासाठी एक हक्काचं तळं, जेणेकरून म्हशा व्यवस्थित तिथं तळ्यामध्ये जाव्या आणि तिथून व्यवस्थितरित्या त्या म्हशांना पोहता यावं किंवा शेतकऱ्यांना आमच्या त्या म्हशांना धुता यावं. 25-25, 30-30 फूट खोल जर डिगिंग जर केले तर म्हशांच्यासाठी ते उपयोगाचं नाही किंवा म्हशी धुणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी उपयोगाचं ठरणार नाही. तर त्याच्यासाठी आम्ही आज कमिशनर मॅडमना, आमचे सहकारी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, त्याचबरोबर आमचे विद्यमान नगरसेवक यांच्या वतीनं कमिशनर मॅडमना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो. मॅडमनी सकारात्मक आम्हाला उत्तर दिलेलं आहे. ताबडतोब लवकरात लवकर व्हिजिट करून तुमची जी काही समस्या आहे लवकरात लवकर सॉल्व्ह करतो, या पद्धतीनं मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे.